नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल विपणन कंपन्या इंधन आणि गॅसच्या किमतींचा आढावा घेतात। सध्या सर्वाधिक लक्ष हे 14 किलोच्या घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या दरांकडे लागून राहिले। या दरांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कुठलाही बदल झालेला नाही। सणासुदीच्या तोंडावरती या दरवाढीतून दिलासा मिळण्याची फार मोठी शक्यता आहे। यासोबतच CNG, PNG आणि ATF म्हणजेच विमानाचं इंधन याच्या किमतींमध्ये देखील कमी येण्याची शक्यता आहे। सोबतच रेल्वे तिकीट बुकिंगमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी इंडियन रेल्वे एक मोठा निर्णय लागू करते। 1 ऑक्टोबर 2025 पासून रिझर्वेशन उघडल्यानंतर पहिली 15 मिनिटं फक्त तेच प्रवासी ऑनलाईन तिकीट बुक करू शकतील ज्यांचं आधार कार्ड व्हेरिफिकेशन झालेलं आहे। हा नियम तात्काळ बुकिंगसाठी लागू आहे, परंतु आता तो सामान्य ऑनलाईन बुकिंगलाही लागू करण्यात येणार आहे। कम्प्युटराइज PRS अकाउंटवरती तिकीट घेणाऱ्यांची नियम हे जे काय आहेत ते पूर्वीसारखेच राहणार आहेत। त्यानंतर नॅशनल पेन्शन सिस्टम, अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांशी जोडलेल्या पेन्शन धारकांसाठी नियमांमध्ये बदल होणार आहेत। पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीनं सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सीजकडनं आकारल्या जाणाऱ्या शुल्कामध्ये काही बदल केलेले आहेत। आता PRAN म्हणजेच परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर उघडण्यासाठी EPRAN किटसाठी 18 रुपये आणि फिजिकल कार्डसाठी 40 रुपये शुल्क लागेल। वार्षिक मेंटेनन्स चार्ज हा फक्त 100 रुपये असेल। APY आणि NPS लाईट ग्राहकांसाठी PRAN उघडणं आणि वार्षिक मेंटेनन्स चार्ज दोन्हीही फक्त 15 रुपयांमध्ये करून दिलं जाईल, तर ट्रान्झॅक्शन चार्ज हा पूर्णपणे 0 राहील। सोबतच युनिफाईड पेमेंट इंटरफेस वापरकर्त्यांसाठी हा एक मोठा बदल असू शकतो। राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पीअर टू पीअर ट्रान्झॅक्शन फीचर बंद करू शकते अशी चर्चा आहे। सायबर सुरक्षा अधिक मजबूत करणं आणि आर्थिक फसवणूक रोखणं हा या बदलामागचा मुख्य उद्देश आहे। 1 ऑक्टोबरपासून फोनपे, गुगल पे, पेटीएम यांसारख्या ॲप्समधनं हे फीचर हटवलं जाऊ शकतं। ऑक्टोबर महिन्यामध्ये सणांची मोठी गर्दी आहे, त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जाहीर केलेल्या यादीनुसार या महिन्यामध्ये एकूण 21 दिवस बँका बंद राहणार आहेत। दुर्गा पूजा, महात्मा गांधी जयंती, दसरा, लक्ष्मीपूजन, दिवाळी, भाऊबीज आणि छठ पूजा यांच्यासारख्या प्रमुख सणांच्या सुट्ट्या यामध्ये समाविष्ट आहेत। यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवार आणि साप्ताहिक अवकाशही समाविष्ट आहे। तुम्हाला बँकेमध्ये काही महत्त्वाची कामं असल्यास त्यापूर्वी RBIच्या सुट्ट्यांची यादी तपासूनच मगच घरातनं बाहेर पडा। लक्षात घ्या, या सुट्ट्या राज्यानुसार वेगवेगळ्या असू शकतात। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 1 ऑक्टोबरपासून LPG ते पेन्शनपर्यंत आणि UPI पासून अगदी रेल्वे तिकिटांपर्यंत हे काही महत्त्वाचे बदल आपल्या जनजीवनामध्ये लागू होणार आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।